नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे हे काल श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय विवाह सोहळ्याच्या निमित्ताने करमाळा दौऱ्यावरती आले होते. भाजपचे जिल्हा अध्यक्ष जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. या विवाह सोहळ्याचं हे 4थं वर्ष होतं आणि त्या निमित्ताने महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे हे करमाळा दौऱ्यावरती आले होते. हा दौरा तसा जर पाहायला गेलं तर 4 महत्वाच्या कारणांनी गाजला. पहिलं म्हणजे गणेश चिवटे यांचं त्यांनी भरभरून कौतुक केलं. एवढा मोठा विवाह सोहळा आयोजित करणं ही सोपी गोष्ट नाही आणि विवाह सोहळ्यात लग्न करणं ही कोणीही कमीपणा वाटून घेण्याचं कारण नाही असं त्यांनी या ठिकाणी सूचित केलेलं आहे. आणि या विवाह सोहळा मध्ये जास्तीत जास्त कुटुंबांनी सहभागी होणं आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. विवाहासाठी खर्च करणं अनेकांना परवडत नाही, त्यामुळे अशा विवाह सोहळ्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आणि चिवटे यांनी जे आयोजित केलेला हा विवाह सोहळा आहे त्याचं त्यांनी भरभरून असं कौतुक केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे असं त्यांनी स्टेजवरती सर्वांना सांगितलं. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने चिवटे यांचं त्यांनी कौतुक केलं. मात्र याशिवाय महत्वाच्या ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या घडामोडी सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. आणि या जी महत्वाच्या जी चर्चा म्हणजे नेमकं इथं येऊन महसूल मंत्री बावनकुळे यांनी नेमकं कोणाला स्थान दिलं, नेमकं कोणाला मान दिला, नेमकं काय या दौऱ्यातून साध्य झालं याबाबत ज्या सध्या चर्चा सुरू आहेत आणि त्या निमित्ताने ज्या काही घडामोडी घडल्या होत्या ते मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानात हेलिपॅड जिथं उभारण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी आले. त्यावेळेस चिवटे यांच्यासह भाजपच्या रश्मीदीदी बागल यांनी व त्यांचे जे पदाधिकारी आहेत भाजपचे त्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं. त्यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, नगरसेवक दीपक चव्हाण, त्यानंतर उपनगराध्यक्ष अतुल पंड, करमाळा पंचायत समितीच्या सभापती पूजा ढेरे, याशिवाय उपसभापती ऍडव्होकेट अजित विघ्ने आदी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. तेथील स्वागत झाल्यानंतर बावनकुळे हे बागल यांच्या निवासस्थानी आले. तेथे काही पदाधिकाऱ्यांची त्यांनी निवेदन स्वीकारली. हा देखील एक महत्वाचा इव्हेंट समजला जात होता, कारण एवढ्या धावपळीत त्यांनी बागल यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. तेथील दौरा झाल्यानंतर लगेचच त्यांनी करमाळा तहसील कार्यालयाच्या परिसरात नव्याने जे उभारण्यात आलेलं दुय्यम निबंधक कार्यालय आहे त्या ठिकाणी त्या कार्यालयाचं उद्घाटन महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झालं. फीत कापून हे उद्घाटन करण्यात आलं. या फीत कापण्याचा मान महसूल मंत्री बावनकुळे यांनी आमदार नारायणआबा पाटील यांना दिलेला आहे. आमदार नारायणआबा पाटील हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे करमाळा तालुक्याचे आमदार आहेत, मात्र त्यांनी त्या ठिकाणी त्यांना स्थान दिलं. त्यामुळे हा देखील सध्या एक चर्चेचा विषय समजला जात आहे. त्यानंतर दुसरी जी घटना आहे तेथील जी घडामोड झाली, त्यानंतर तिथे नागरिकांची निवेदनं स्वीकारण्यात आली. यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची कानटोचणी देखील केली असल्याचं दिसलं, कारण नागरिकांची कामं होणं आवश्यक आहे आणि कामं करण्यासाठी प्राधान्य द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर तेथील कार्यक्रम झाल्यानंतर बावनकुळे हे चिवटे यांच्या निवासस्थानी आलेले होते. त्या ठिकाणी चिवटे यांच्या निवासस्थानी महिलांनी स्वागत केलं बावनकुळे यांचं आणि त्यानंतर तिथे देखील काही नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर काहींचं निवेदन देखील तिथे स्वीकारली. यावेळी सर्वात जी महत्वाची घडामोड झाली त्या म्हणजे माजी आमदार संजय मामा शिंदे हे त्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी
बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि एवढी निवेदनं स्वीकारत असताना बावनकुळे यांनी माजी आमदार संजय मामा शिंदे यांना आवाज देऊन पुढे बोलवलं. मामा पुढे या असं म्हणत त्यांनी पुढे बोलवलं आणि त्या ठिकाणी माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी त्यांना एक निवेदन सादर केलं. ते निवेदन त्यांनी स्वीकारलं आणि त्यावरती तत्काळ कार्यवाही केली जाईल असं सांगितलेलं आहे. नेमकं हे निवेदन कशाचं होतं हे समजत नाही, मात्र त्या ठिकाणी देखील मामांचं देखील त्यांनी स्थान दिलं. मामांना मानाने बोलवलं पुढं आणि त्यानंतर त्यांचं निवेदन स्वीकारलं. त्यानंतर या ठिकाणी करमाळा पंचायत समितीचे सदस्य भारत अवताडे हे देखील उपस्थित होते. त्यानंतर विवाह सोहळ्याच्या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गेले. मध्ये जात असताना नवरदेवांची देखील त्यांनी भेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय मंगेश चिवटे यांच्या निवासस्थानी देखील त्यांनी भेट दिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे म्हणजे विवाह सोहळा ज्या ठिकाणी होता तेथे त्यांनी संपूर्ण 11 मिनिटाचं मनोगत व्यक्त केलं. त्यामध्ये चिवटे यांचं त्यांनी कौतुक केलं. सरकार शेतकऱ्यांसाठी कसं काम करत आहे याची त्यांनी माहिती दिली आणि याशिवाय दुय्यम निबंधक कार्यालय जिथे आहे कोकाटे साहेब यांनी त्यांचं स्वागत केलं. याशिवाय तिथे देखील त्यांनी साधारणतः 11 मिनिटाचं भाषण केलं. त्यामध्ये नागरिकांची निवेदनं स्वीकारणं व आलेल्या अर्जांचा निपटारा करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. यावेळी जिल्हाधिकारी उपस्थित होते, याशिवाय तहसीलदार शिल्पा ठोकळे, याशिवाय प्रांताधिकारी जयश्री आव्हाड यावेळी उपस्थित होते. एकूणच जर पाहिलं तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी करमाळा तालुक्यात आल्यानंतर माजी आमदार संजय मामा शिंदे, बागल आणि आमदार नारायणबाबा पाटील या तिघांनाही समान स्थान दिलं असल्याचं दिसलं. कारण बागल यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. त्यानंतर आमदार नारायणबाबा पाटील यांच्या हस्ते त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या उद्घाटनाची फीत कापायला लावली आणि चिवटे यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर माजी आमदार संजय मामा शिंदे यांना त्यांनी आदराने बोलवलं आणि त्यांचं निवेदन स्वीकारलं. नेमकं एकूणच जर पाहिलं तर या दौऱ्याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय निरीक्षण आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.